आपला आवाज कोकण 24 तास। या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, वाचवा वाचवा कोकण वाचवा या घोषणा देत कोकण नागरिक संघर्ष समितीने लोटे येथे सुरू असलेल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक या विनाशकारी कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधले। अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय। अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय। अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय। रद्द करा, रद्द करा, अरे रद्द करा, रद्द करा, अरे रद्द करा, रद्द करा, अरे या सरकारचं करायचं काय, अरे या सरकारचं करायचं काय, अरे बंद करा, बंद करा, अरे बंद करा, बंद करा, अरे बंद करा, बंद करा, वाचवा, 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 वाचवा। कोकण नागरिक संघर्ष समितीचा अरे कोकण नागरिक संघर्ष समितीचा अरे कोकण नागरिक संघर्ष समितीचा अरे कोकण नागरिक संघर्ष समितीचा खाली डोकं वर पाय, या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, बंद करा, बंद करा, लक्ष्मी ऑर्गॅनिक बंद करा, बंद करा, बंद करा, लक्ष्मी ऑर्गॅनिक बंद करा, बंद करा, कोकण वाचवा, कोकण वाचवा, कोकण वाचवा। रासायनिक कारखाने बंद करा। जोर जुलूम की टक्कर में, संघर्ष हमारा नारा है, जोर जुलूम की टक्कर में, संघर्ष हमारा नारा है, जोर जुलूम की टक्कर में, संघर्ष हमारा नारा है, जोर जुलूम की टक्कर। लक्ष्मी ऑर्गॅनिक टाळे ठोका, टाळे ठोका, देश वाचवा, कोकण वाचवा, देश वाचवा, कोकण वाचवा, देश वाचवा, कोकण वाचवा, देश वाचवा, कोकण वाचवा। कोकण संघर्ष समितीचा, कोकण संघर्ष समितीचा, कोकण संघर्ष समितीचा, कोकण नागरी संघर्ष समितीचा, कोकण नागरी संघर्ष समितीचा। लक्ष्मी ऑर्गॅनिकला टाळे ठोका। रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील लोटे MIDC येथे सुरू असलेल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक या विनाशकारी आणि प्रदूषणकारी कंपनी विरोधात शासकीय यंत्रणा गप्प का असा खडा प्रश्न कोकण नागरिक संघर्ष समितीच्या महिलांनी विचारून शासनाच्या प्रतिनिधीला धारेवर धरले। शासकीय यंत्रणा उपस्थित आहे आणि त्या तिन्हींनी याची दखल का स्वतःहून घेतली नाही? लोकांनी दखल घेतल्यानंतर सुद्धा ना तहसीलदार दंडाधिकारी म्हणून काही म्हणतायत, ना पोलीस अधिकारी काही म्हणतायत, ना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी काही म्हणतायत। या तिन्ही यंत्रणांची जबाबदारी आहे की यांच्यावर अंकुश ठेवणं। आम्ही अंकुश ठेवतोच, पण तुम्ही काहीतरी बोला ना। या तिन्ही यंत्रणांचे प्रतिनिधी याबद्दल काहीच बोलायला तयार नाहीत, असं कसं काय? तुमच्या प्रत्येकाकडून आम्हाला म्हणणं ऐकायचंय की तुम्ही काय पाऊल उचलणार जनतेच्या प्रत्येकाने आता मॅडम प्रश्न समजलाय, आता आमची सगळी उत्तरं मिळतील। बोला सांगा तुम्ही सर, बोला मॅडम बस। आता हा फक्त शेवटचा प्रश्न बोला। तुमची ओळख सांगा पुढे। माझं नाव अमित दिगळे, मी निवासी नायब तहसीलदार आहे, खेड तहसील ऑफिसला। आज आता ही चर्चा झाली, या चर्चेच्या अनुषंगाने आपल्या जे काही मागण्या आहेत, आपलं जे काही म्हणणं आहे, म्हणजे लोकहितासाठी किंवा इथल्या पर्यावरणासाठी, लोकांच्या जीवासाठी जे काही आपलं म्हणणं आहे ते लिखित स्वरूपाचं म्हणणं असेल किंवा ते तुमचं आपलं निवेदन प्राप्त करून घेऊन आपण जिल्हाधिकारी साहेबांकडे जे तुमच्या मागण्या आहेत, जे करणं आवश्यक आहे, त्या सर्व गोष्टी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे कळवला आणि त्या पद्धतीने ही पुढील कार्यवाही आजच्या मीटिंगला काय नाही आले?
जिल्हाधिकारी साहेबांचं सांगू शकतो इलेक्शनच्या कामामध्ये या मीटिंग मधून आमचं समाधान झालेलं नाही. वरिष्ठ पातळीवरची एक मीटिंग तुम्ही कॉल करा. हे सगळं कळवण्यात येईल. आपल्या ज्या चर्चा झाल्या या चर्चांची जी काही आपलं म्हणणं आहे ही मीटिंगाची चर्चा ही यशस्वी झालेली नाही, तिच्यात तोडगा निघालेला नाही. या मी सगळ्या तुम्हाला गोष्टी एकच सांगतो, आजची निघालेल्या मीटिंग ही नुसती आमचं म्हणणं ऐकून अशी फॉर्मॅलिटीज म्हणून झालेली आहे. कुणाचंही समाधान झालं सगळे वरिष्ठ अधिकारी. आणि वरिष्ठ आणि आमचं असं म्हणणं आहे की या संदर्भामध्ये जे मगाशी दलवाई साहेबांनी सुचवलं की तज्ञ कमिटी आणि आमचे सगळे लोक जे बाधित आहेत आणि प्रशासन त्यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये बैठक घ्यावी आणि ही बैठक आज तारीख आहे 8-20 तारखेच्या आत घेतली पाहिजे. तर आम्ही तुम्हाला कालावधी पण तो देतो. 20 तारखेच्या आत बैठक घेतली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो. नाही तर 21 तारखेपासून आम्ही इथं परत दरवाजा रोज मग एकटा असलो तरी चालेल. इंगळे साहेब उपोषण आपलं ऑब्झर्वेशन सांगा जरा हे सरकार माध्यमात. प्रशासनाचं नाही जागा होत. इंगळे साहेब बोला ना तुम्ही जरा पर्यावरण काय होतंय ते तालुक्यातलं. आणि आता ज्या अर्थी जरी त्या नाही, हे बघ. पंचक्रोशीतले लोक हा एवढा मोठा विषय आला आहे तर साहजिकच त्याच्याबद्दल काहीतरी त्रास किंवा काहीतरी अडचण निर्माण झाली असणार आणि याच्यामध्ये बोला. ह्यांचं प्रोडक्शनचे प्रोडक्ट्स काय आहेत ह्याची माहिती तरी तुम्हाला आहे का? जरा ती सांगा. काय प्रोडक्ट काय आहेत? प्रदूषण आहे हो हे त्याला हे चला 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 हे देत आहे निवेदन निघून आमच्या परिसरात मला बोलायचंय त्याच्याबद्दल आम्हाला बोलायचंय. बोलून घ्या काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कोकण नागरिक संघर्ष समितीच्या सर्व प्रमुख मंडळींनी संबंधित विभागाच्या आणि खास करून पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदन देत चर्चा केली. निवेदन द्या. प्रदूषण नियंत्रण मंडळ फक्त बघूयात का? काय आहे प्रदूषण मंडळ? काय बोलत नाही. प्रदूषण मंडळाला मागं पुढे काय बोललेच नाही. त्यांची काय भूमिका आहे? मोठ्या प्रमाणात लपवले जातात. हे बंद झालंय. या चर्चेतून एक गोष्ट लक्षात आली की आमचं समाधान झालेलं नाही, बरोबर ना? आणि याच्यामध्ये बरेच प्रश्न आहेत, त्याची उत्तरं मॅनेजमेंटला काय नीट देता आली नाही. कुठे ना कुठेतरी मॅनेजमेंट या संबंधात लपवाछपवी करते हे सिद्ध झालेलं आहे. आमचं म्हणणं असं आहे या संबंधातली एन्क्वायरी जी करायची आहे ती कुणीतरी येऊन करून चालणार नाही, तर त्यातले तज्ञ लोक आले पाहिजे, त्यांच्या बरोबर ती एन्क्वायरी झाली पाहिजे. स्थानिक लोकांचे अनेक प्रश्न आहेत त्या संबंधात आम्ही त्यांच्याशी बोलून ते सरकारपर्यंत नेण्याचाही प्रयत्न करू, ती गोष्ट वेगळी. पण आजच्या या चर्चेतून काही निघालेलं नाही, म्हणून आमची विनंती आहे की तुम्ही या संबंधात तुम्ही म्हणताय ते किती खरं किती खोटं हे सिद्ध होईपर्यंत तुम्ही या कंपनीला टाळा पोहोचू का अशी आमची मागणी आहे. त्याच्या पलीकडे आमचं काही म्हणणं नाही. धन्यवाद. जर असं झालं नाही पुढचा मोर्चा करण्यात समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.